आता असं करतो, बाबाले म्हणतो, बाबा म्हणून तुम्ही थोडेसे पैसे द्या म्हणून मला, उसनेच द्या म्हणून. आता मग पेमेंट होईनच थोड्या एक दिवसात, तर म्हणून तुमचे पैसे देऊन देईन म्हणून. त्याच्याजवळून थोडेसे पैसे घेतो आणि थोडेसे पेट्रोल पाण्यासाठी ठेवतो आणि बाकीचे राधिकाला देऊन देतो. तिले म्हणून त्यासाठी 2 साड्या आण म्हणून. आता त्या अशा साड्या घालून राहिली, चांगलं नाही वाटून राहिलं. तिच्या साडी फाटत येऊन राहिल्या. असंच करतो आता. असं करतो, 5,000 रुपये मागून घेतो, 2,000 ठेवतो आणि 3,000 तिला देऊन देतो. तिला म्हणून थोडंसं तुझं सामान किमान काय लागते तुला ते घेऊन घे म्हणून, आणि 2 साड्या आणून घे म्हणून. तेवढे पैसे पाहिजेच. आता मला काय आहे, मला पेट्रोल पाण्यालाच लागेल ना. आता सध्या तर मला कोणती नवीन वस्तू घ्यायची आहे नाही. लॅपटॉपही आहे, सगळं काही आहे जवळ, कपडेही आहे आता सगळे व्यवस्थित. आता काही घ्या नाही लागत. आणि राहिला रिचार्ज, तर रिचार्ज पुरून जाते जेव्हापर्यंत पेमेंट येते तेव्हापर्यंत. तर सध्या बाबाजवळून घेऊन घेतो आणि मग पाहतो. पण पहिले बाबाशी बोलतो याच्याविषयी. नाही तर बाबा म्हणून अजून एवढे पैसे दिले पहिले आणि अजून आता. तसे बाबा काही म्हणत तर नाही म्हणा. मला तेवढा विश्वास आहे बाबावर, बाबा समजून घेते. आता तिला माहिती आहे ना, बायको आहे, बायकोला खर्च पाणी लागलाच आहे ना. मागून पाहिजे तिला काय म्हणते तो. पान खायची इच्छा झाली होती. आता जेवण घेऊन झालं, म्हटलं पान गिन खाऊन येतो. आता हे जवळचे पानही संपून गेले. हे मंदा मंदा काहीच ध्यान नाही ठेवत. पानं संपले का काही सांगून द्या. आता आता आली पाण्याची उबक. आणि आता काय, आता पानच नाही आहे. जाऊ दे आता. आता तर पानठेले बंद झाले असून आता काय भेटन. बसतो आता, सुपारी मुपारी खाऊन घेतो आणि बसतो घरातच. अरे, बाबा तर इथंच आहे आणि एकटेही आहे. बरं झालं कोणी नाही आहे तर. आता बोलून देतो मी तेले, सांगतो काय म्हणते तर ते. नाही तर अजून कोणी राहिलं असतं ना, तर मग असे पैसे मागायला चांगलं नसतं वाटलं. आता पहिले आई बाबा आणि राधिकाच होती. आता ते पूनमही आहे आणि अंकुशही आहे म्हणून, हेही म्हणून बाबावरच निर्भर आहे म्हणून चांगलं नाही वाटत मग, आहे नाही काय. आता एकटेच आहे बाबा, तर बाबाला सांगून देतो म्हणून, बाबा जमते का म्हणून पैशाचं. बाबा, काय झालं पियुष? ते बाबा मला ना थोडंसं काम होतं पैशाचं. आता एवढंसं बोलासाठी एवढं हिचका लागते काय? बापालाही मागासाठी एवढं हिचकतं. सांग किती पाहिजे पैसे? किती देऊ? 500 रुपये देऊ का 1,000 रुपये देऊ? नाही, ते बाबा थोडेसे जास्त पाहिजे होते. जास्त? आता काय जास्त पाहिजे? आता तर सगळंच आहे तुझ्याजवळ. मागं ज्या ऑफिसवर होता तू, जॉब करून राहिला होता, तिथं सगळं सामान त्या नवीन घेतलं होतं. आणि आता फक्त पेट्रोल पाण्याचीच असेल ना, पेट्रोल पाण्याची पंचायत पडून राहिली असेल ना. आणि तसे तुम्ही दिलेच होते तुला खर्च पाण्याले. आता काय जास्त पाहिजे? कोण जास्तीचं काम निघालं का काही ऑफिसमध्ये? काही सामान किमान पाहिजे काय? सामान पाहिजे असेल तर सांग मला, मी आणून देतो. आणि पेट्रोल पाण्याला घेऊन घे पैसे. बाबा, नाही नाही, तसं काही नाही. काही काम किम नाही निघालं ऑफिसमध्ये. ठीक आहे ना, मला थोडेसे पेट्रोल पाण्याला पाहिजे होते. आणि थोडेसे मी राधिकाला देऊन राहिलो होतो साडी गिडी आणण्यासाठी. साडी आणाले? अरे पण दिले ना, मी तिला पैसे दिले ना. मागच तर दिले तू आईजवळ. तू आईनं दिले नाही काय तिला पैसे? मागच तर म्हटलं मी, आता संक्रांतीची काही खरेदी गिरीदी नाही झाली होती, तर म्हटलं तू आईले का राधिकाला देऊन ते म्हटलं साडीसाठी पैसे. आणि तू आईले दिले, दोघीले दिले मी पैसे. आणली नाही का तिनं साडी? आता बाबानं 500 रुपये दिले, 500 रुपये साड्या तरी येते का चांगल्या? बाबाले काही बाजाराचा भाव घेऊ काही माहीत नाही आहे, म्हणून बाबानं 500च दिलं असं. जाऊ दे, आता काय बोलू. आता काय सांगू का, तेही पैसे मध्ये दिले होते म्हणून तिनं, म्हणून तुला काही पुरतच नाही म्हणून असे म्हणून बाबा मले. पण सांगा तर लागणच, नाही तर मग ते राधिकाला विचारा. आणि राधिका राधिका तर एवढी साधी सुधी आहे का, ते काय बोलन तिचं काही हेच नाही. काही बोलून द्यायची होते. नाही तर मग चुपचाप बसन, सगळं ऐकत जाईल. अरे काय विचार करून राहिला, मी काय बोललो? मग गोष्ट ध्यानात येऊन राहिली का तुया? मी दिले ना म्हटलं तू आईजवळ पैसे. अहो बाबा, तुम्ही जे पैसे दिले होते ना, ते आईनं दिले राधिकाला. आणि तेवढ्यातच नाही काय, माझी जॉब लागली होती ना इकडे, नवीन काम सुरू झालं. आता नवीन काम सुरू झालं तर राधिका म्हणे आता काहीतरी गोडगीड बनवा म्हणे, काही तोडतोड करा म्हणे. तर म्हटलं आता काय करू, माझ्याजवळ काही पैसे गिसे होते नाही. मग राधिकानं तेच पैसे दिले आणि त्यांनाच म्हटलं ते बासुंदी किंसुंदी बनवली होती ना त्या दिवशी, तर त्याच पैशाने आणली होती. बरं बरं, पण बासुंदी बनवली असं तर पण एवढे पैसे लागले का रे त्या बासुंदी बनवासाठी? बाकीचे पैसे असन ना, त्याच्यात घेऊन गेलं म्हणा साड्या. तशी तर तिने साडी गिडी घेतली नाही. अहो बाबा, 500 रुपयात दूधच तर 80 रुपये लिटर नाही, 160 रुपयाचं होऊन गेलं. आणि त्याच्यात ते आणलं होते काजू बदाम ते टाकासाठी, ते 100 रुपयाचे झाले. आणि बाकीचं अजून मटेरियल, ते तर पूर्ण पैसे त्याच्यातच बसले. आणि कुठं पैसे उरणार आहे आता? ते 500 रुपयेच तर दिले होते ना तुम्ही. तेवढ्यात ते सगळं काही निपटून गेलं. 500 रुपये? काय बोलून राहिला तू पिंट्या? अरे तू आईजवळ म्या 5,000 रुपये दिले होते. म्हटलं अर्धे पैसे राधिकाले दे आणि अर्धे पैसे तू ठेव म्हटलं. आणि मला माहित आहे 500 रुपयात काय साड्या फाड्या येत असते काय? आता सगळं काही महाग झालं ना, जिकडे तिकडे महागाई वाढली. 500 रुपयात काय भेटते? पण बाबा, राधिकानं तर 500 रुपये सांगितले होते म्हणे. तुम्ही 500 रुपये दिले म्हणे. नाही रे, मला काय दिमाग गिमाग नाही आहे काय? 500 कायले देईन मी? थांब थांब, तिले राधिकाले बोलाव बरं, राधिकाले बोलाव इकडे. आता हे राधिका माझ्यासोबत खोटी बोलली काय? बाबानं तिले 2,500 रुपये दिले आणि तिनं तर मला 500 रुपये सांगितले. पण राधिका खोटी तर नाही बोलू शकत. पण असं कसं झालं? बाबानं दिले एवढे आणि तिनं सांगितले एवढे.
मला राधिकाला बोलवाच लागन, तेव्हाच माहीत पडन काय झालं काय नाही. तर राधिका, राधिका, काय झालं पियुषजी? अरे तू इकडे होती काय? ते 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 बाबा काय म्हणून राहिले तुले? बाबा काय विचारून राहिले? काय झालं मामाजी? बाई राधिका, मी काय म्हणून राहिलो, तू या सासूनं तुला पैसे दिले होते ना साड्या आणण्यासाठी, तर तो किती दिले होते म्हटलं? साड्या आणण्यासाठी? आता हे पैशाची गोष्ट कशी काय निघाली? एवढ्या ना पलवलं मला. जाऊ द्या. मामाजी 500 रुपये दिले होते ना? 500 रुपये दिले होते आतेबाईनं. च्या माय बहीण, हे बायको लसांडी झाली, लसांडी झाली. हे मंदा इकडे ये. काय झालं माय? उलीस बसून येते. आता जेवण खावण झालं, जराशी आराम करतो म्हटलं. मंदाशिवाय काही भागत नाही यायचं. काय म्हणून राहिले तर आता? बाप्पा, सगळेच दिसून राहिले इथं. तर काय करून राहिले? तर कायच्या गोष्टी चालू आहे? आणि हे पिंट्याचे बाबा कोणी एवढे रागात दिसून राहिले? काय झालं असं? काही केलं काय? या नवीन सुनीनं काही केलं वाटते? काय झालं व? काय म्हणून राहिले? काय ओरडून राहिले एवढे? आणि कायचा राग आला? कोण काय केलं? हा, कोण काय करणार आहे? जेव्हा तू या घरात आहे ना, तेव्हापर्यंत कोणी काहीच नाही करू शकत. आणि तुला स्वतःचं डोकं चालवायला कोण सांगत असते जास्तीचे कामं करायला? डोकं चालवले? काय म्हणून राहिले तुम्ही? बडबड करत राहता. कायचं डोकं चालवलं मी आता? काय केलं? काही ना काही जेवण गिवण केलं, आराम करायला गेली होती. आता काय झालं? हा, सगळं होते मायानच होते, आहे की नाही? मस्त नाव घेतलं तुम्ही कायच्याही गोष्टी तर कोणत्याही गोष्टी. मंदा, अरे बापरे, सासरे बुवा तर लस रागात दिसून राहिले. काय केलं असं माझ्या सासूनं? हा, एवढा राग येऊन राहिला माझ्या सासरे बुवाले. तसे माझे सासरे मी आली तेव्हापासून पाहून राहिली. लस शांत दिमागाची आहे, मस्त आरामशीर बोलते, आब्याला प्रेमानं समजावते. पण आता एवढा राग? असं काय घडलं आता घरात? अहो, काय म्हणून राहिले तुम्ही? हा, स्पष्ट बोला ना. काय गोल गोल घुमावता गोष्टीले? सांगा काय म्हणून राहिले तर पटपट बोला. मी जातो आराम करायला मग. बस तेवढंच काम उरलं आता. कसं आराम करायचं, जास्तीच्या गोष्टी करायच्या. अहो, काय झालं तर सांगा तर खरी. काय सांगू? सांगायला काही ठेवलं काय? त्या तुले संक्रांतीले किती पैसे दिले होते म्या राधिकाले द्यासाठी, आणि स्वतःसाठी तू यासाठी? अरे बापरे, येईल कसं माहीत झालं ह्याविषयी? राधिकाने सांगितलं काय? येईल कसं माहीत झालं? तर पण मी काय म्हणून राहिलो म्हणता, मग इकडे लक्ष दे. किती पैसे दिले होते म्या तुले राधिकाले द्यासाठी? ते मी मला पैसे. काय चतपपा करून राहिली? स्पष्ट बोल ना. हा, मला स्पष्ट बोलायला लावून राहिली होती, आता स्वतः स्पष्ट बोल. काय बोलून राहिली? तर किती दिले होते पैसे तुले? काऊन काय झालं तर? आता कशी काय निघाली ते पैशाची गोष्ट? हा, दिले होते तुम्ही, दिले ना राधिकाले? विचारा नाही तर तिले दिले का नाही दिले तर. काऊन हो राधिका, मी तुला पैसे दिले नव्हते का? तुझ्या बाबाने दिले तर का साडी घेजो म्हणून पैसे दिले नव्हते का मी? हो आतेबाई, मला तर पैसे दिले होते तुम्ही. मग हे तुझे बाबा काय विचारून राहिले मला? हा, पैसे दिले का नाही दिले? कोण त्या म्हटलं काय काही? तिले काही नको बोलू, इकडे बोल, माझ्यासोबत बोल. तू पहिले काय झालं? काय म्हणून राहिले तर तुम्ही? म्या तुले सरळ प्रश्न केला का म्या तुले पैसे दिले होते का नाही? त्या हो म्हटलं. तर किती दिले होते ते तर सांग पहिले. 5,000 रुपये. मग तुले 5,000 रुपये दिले होते, तर राधिकाले द्याले किती सांगितले होते म्या? किती सांगितले होते? 2,500 रुपये. बापरे, म्हणजे माझ्या सासूनं मला पैसे दिलेच नाही. 500 रुपये देऊन दिले आणि 2,000 रुपये स्वतःच ठेवून घेतले. बापरे, किती काळा यायच्या मनात. यायले तर माहीत होतं माझ्याजवळ काही पैसे नाही ना, काही नाही. माझ्या नवरे घरी बसला आहे तरी नाही दिले. हां, आणि म्या घेतले असते तर काय मी स्वतः खर्च केले असते काय? एवढे पैसे दिले असते तर तेही दिले असते पियुषजीले थोडेसे त्याच्यातले. बापरे बाप, किती काळा आहे माझ्या सासूच्या मनात. मग तुला एवढे पैसे दिले तर त्या तिले 500 रुपये काऊन दिले? त्या तिले पूर्णचे पूर्ण 2,500 काऊन नाही दिले? अहो पिंट्याचे बापा, ते एवढे मोठे पैशाचं काय करण म्हटलं? आणि ते काय एवढ्या भारी साड्या घालते काय? घरी घालासारख्या तर साड्या घालते त्या. आणि म्हटलं होऊन जाते म्हटलं तेवढ्यात तिची साडी, म्हणून मी तिला 500 रुपये देऊन दिले होते. काऊन तिने सांगितलं का तुम्हाला असं? अरे बाप रे बाप, काय होईल हे सासू? हा, एवढा पैसा दिला आहे घरात तरी सुनेचे 2,000 रुपये नाही पुरले तिले. हा, 2,500तून फक्त 500 रुपये दिले आणि बाकीचे सगळे दाबले. काय करणार आहे? मरण तर उरावर ठेवून नेईन का हे? बाप रे बाप, लच चालू दिसते. खरं बोलली राधिका, ते चालू बायको आहे म्हणे. ही म्हणे लय हुशार बायको आहे म्हणे. ते पैसे तिच्या कामी आले असते, नाही तर नाही आले असते. तुला सांगितलं होतं का तिले पैसे देऊन दे अर्धे, त्या दिले काऊन नाही? हा, स्वतःचं डोकं जरा कम चालवणं. हा, काय केले त्या पैसे? मग त्या स्वतःही साडीने आणली, काहीच नाही आणलं. आणि काय केले पैसे? काय केले ते? ते नाही पाहिजे मला, उत्तर पाहिजे. काय केले ते एवढे मोठे पैसे? अहो पिंट्याचे बाबा, ते सोनाराची तर नेऊन ठेवले. असं स्वतःचं डोकं जास्तच चालून राहिली तू, आहे ना? आता त्या पोरीजवळ साड्या नाही आहे म्हणते, तिले घालायला कपडे नाही आहे म्हणते. हा, ते पैसे तिले दिले असते तर तिनं 2-3 साड्या घेतल्या नसत्या काय? तिचं सध्याचं भागलं असतं.
एक तर तिचा माणूस कामावर नव्हता. तिच्याजवळ कुठून राहिले असते पैसे ना दिले. आता ते दिले तर त्याही त्या दिले नाही. म्हणजे किती हुशार आहे व तू. तुला लेकरायचं काही हे वाटत नाही. आणि तिच्याजवळ राहिलेही असते तर तिनं काय नवऱ्याला दिले नसते काय? नवऱ्याचे कामी आले असते ते. 400-500 रुपये नवऱ्याला दिले असते, बाकीचे स्वतःवर खर्च केले असते. आणि असं काय देऊन दिलं होतं तिला एवढा धन दौलत का? एवढं त्याच्यातही कपात केली. आणि सोडणं तू हे अशा न सुना तू इज्जत नाही ठेवण म्हटलं, काहीच इज्जत नाही ठेवण. ते हिच्या तोंडाचा हास तू घास हिसकशील ना तू, तर असं कसं होईल तुझ्यासोबत? मंदा विचार तर कर, तू विचार कर. पण पिंट्याचे बाबा सोनही केलं तर ते काय वाया जाते काय? ती हातापायाला कामी येते ना पुढे चालून. ती वाया जाणार थोडी ना होय. आता मी आता चांगल्याचाच विचार केला होता, त्याच्यात आता मी काय गलती झाली? अहो मंदा, जेव्हा लय पैसे असते आपल्याजवळ भरमसाठ, तेव्हा सोनं करावं लागते. जेव्हा आपल्या गरजासनी भागून राहिल्या आणि त्याच पैशातून आपण सोनं बनवू तर त्या सोन्याला काय अर्थ आहे? अंगाले आपण फाटके कपडे राहू देऊ आणि घरात सोनं बनवून आणू तर मग काय किंमत त्या सोन्याची? पहिले गरजा पूर्ण करावं लागते, त्याच्यानंतर सोन्याचं पाहावं लागते. तुले हे माहीत आहे का? 3-4 महिन्यापासून तुझं पोरगं कामावर नाही. त्याच्याजवळ एक पैसाही नाही आहे. त्याला मले मागायला शरम लागते, तो मले मागत नाही सदैई. बाबा एवढे चांगले आहे. आणि आईले काहीच विचार नाही, काहीच नाही. बाबा सगळं विचार करून सगळं काही करते. आणि आई बाबाच्या प्रत्येक कामात अडथळा आणते. आणि आमचंही तिला चांगलं दिसत नाही. कशी आई असं हे काही समजतच नाही मला आईचं. हिच्या डोक्यात कोणता विचार चालते आणि कोणता नाही. आता तो इतक्या दिवसापासून कामावर नाही, काही नाही. आता कुठं त्याला चांगली जॉब लागली, आता भेटूनच म्हणा त्याला पैसे. आता नाही राहतो, आता तुमच्यावर काही लागणदार नाही राहतो. तो स्वतःच करून घेईल. पण तेव्हापर्यंत त्याला जरासा सपोर्ट तर कराच लागन. आता तो एकटा आहे काय? एकटा आहे काय तो? आता त्याला बायको आहे, बायकोचाही खर्च उचलायला लागते, स्वतःचाही खर्च आहे. त्याला मले मागायला चांगलं नाही वाटत. एवढा हिचकून मागते तो. आणि त्याच्यातही म्हटलं मी असा विचार करून दिले होते, मला तर माहीत आहे ते पोरगी काही जास्त खर्च करणारी आहे नाही. 2-4 पैसे ठेवानाच उचलून. तर मग म्हटलं काही लागलं गिकलं तर दोघं नवरा बायकोच्या कामी येते. पण तू काहीच होऊ देत नाही ह्या घरात. चांगलं तर तू काहीच होऊ देत नाही. नाही हो पिंट्याचे बाबा, काही बोलता काय तुम्ही? तुम्हाला वाटते सगळं काही चांगलं झालं पाहिजे घरात, तर मला वाटते ना. आता असं वाटलं का एवढ्या पैशाचं ते काय करन? सोनं गिनं करून ठेवलं तर तिचेच कामी येईल म्हणून केलं होतं हे काही सगळं. तुम्ही एवढे काय रागून राहिले? बरं, जवळ आहे थोडेसे खर्चातले पैसे देऊन दे तुम्ही तिले. आणून घे म्हणून साड्या गिड्या काय लागते तुला तर. बस आता लय झालं म्हणता. लय वेळा तुला समजावलं, लय वेळा सांगितलं, पण तू काहीच नाही. तू फक्त आपल्या मनानं करतो. तुला जसं पाहिजे तसं तू ऐकून तर घेतं, पण स्वतःच्या मनाची साकल ठेव. आता जर तुला एवढे पैसे दिले होते त्याच्यातलीच तर त्या अर्धे दाबले, तर मग तुला घर खर्चात पैसे मी देतो तर त्याच्यात किती दाबत असून तू? आजपर्यंत मी कधी हिशोब नाही लावला, कधीच नाही लावला कोणत्या गोष्टीचा. जे म्हटलं ते आणून दिलं, जसं म्हटलं तसं करून दिलं. पण आता म्हटलं आता मी तुझ्याजवळ खर्चाचे पैसे बिलकुलही नाही देईन. आता ह्या घरचा खर्च मी स्वतः सांभाळन. मी स्वतः जे लागलं ना ते आणून देईन. आणि तुला जे लागलं ते मला सांग, मी तुला आणून देईन. पण घर खर्चाचे पैसे मी तुझ्या हातात देणार नाही. कारण की तू त्याचा गैरवापर करतो. आणि तोंडाले आणि अंगाले तजवतो. आणि काय फायद्याचे असे पैसे जमा करून असं सोनं करून काहीच कामाची गोष्ट नाही. म्हणून आता तू काही एवढे डोक्यावर टेन्शन काही घेऊ नको. आणि खर्च काही सांभाळू नको. मीच पाहतो माझ्या घराचा खर्च सगळं काही. अहो पण मी गोष्ट तर ऐका. आता मी काहीच ऐकू नाही शकत. आता म्हटलं आता फक्त खर्च मीच करत जाईन या घराचा. आता तुझ्या हातात एक पैसाही नाही देत, एकही पैसा नाही देत. आता पाहतो ना कशी करतो तू लचांडेच आहे. सोड म्हणता सोड, नाही तर खरंच म्हातारपणी तुझे लय येले होईल, लयच. तर पहा मंडळी, महिला चांडी सासू पाहिली काय तुम्ही? किती गुन्हा याच्या अंगात, लयच गुन्हा आहे. आता पहा ना, आता पण मला एक गोष्ट समजली का हे कोणालाच दबत नाही. हे दबते फक्त सासऱ्याले. बाकी कोणालाच दबत नाही, सगळेले दाबून ठेवते. हे बरं झालं ना. पण हे राधिका ताई लय साधी सुधी आहे, लय फायदा उचलते राधिका ताईचा. आता पोराचे चांगलं वाटत गेले. हे कशी माय असं? अशी माय नाही पाहिली जगातही नाही पाहिली ना कुठंच नाही पाहिली हे अशी माय. बरं असो, हे आपलं चालूच राहील. आता हे आमच्या घरी जे काही झालं ते तर चालूच राहील. पण हे राहू द्या चालू. आपण आता निरोप घेऊ तुमचा, पण त्या अगोदर सगळ्यांची नावं घ्यायची आहे. आणि आता आज निरोप मी घेणार, तुमची पूनम. तर म्हणून आपल्या चॅनलवर जे जे नवीन असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या. कारण की तुम्ही खूपच कमी सबस्क्रायबर आहे आपले कमीत कमी 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे राधिका ताई किती मेहनत करते व्हिडिओसाठी, तर तुम्ही प्लीज तिला सपोर्ट करा. आता आपण सगळ्यांची नावं घेऊ, पण सबस्क्राईब नक्की करा. जे जे नवीन आहे चॅनलवर ते पण, ज्यांनी नवीन विजिट केली ते पण. चला तर मग आपण सगळ्यांची नावं घेऊ. गिरीश,
बोडखे निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, वैशालीताई इंगडे, लताताई गोरे अभि, सोनलताई राखुंडे बुट्टीबोरी नागपूर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, प्रशब्दी मून चानकी, रश्मिताई दडवी, शुभदाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई, अनिताताई तायडे, अरुण कांबडी पारडी नागपूर, मराठी लताताई, समर्थ रमेश राऊत, लताताई वानखडे सिंदूरजना घाट, प्रियंकाताई वानखडे. तर यांचे खूप 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 धन्यवाद, मनापासून धन्यवाद. असंच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि राधिकाताईच्या चॅनलला पुढे न्या. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये, त्यापर्यंत आम्हाला रजा द्या.